श्री स्वामी समर्थ भाग 1. स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते साध्या रूपात लोकांमध्ये वापरत होते. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी लोकांना योग्य मार्ग दाखवत आणि संकटातून बाहेर काढत. भाग 2. एक भक्त खूप आजारी होता. औषधाने फरक पडत नव्हता. तो स्वामींच्या चरणी गेला. स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर त्याची तब्येत हळूहळू सुधारली. भाग 3. एक गरीब माणूस उपाशी होता. स्वामींनी त्याला अन्न मिळण्याची व्यवस्था केली. त्याला समजलं की देव नेहमी भक्तांची काळजी घेतो. भाग 4. एक अहंकारी माणूस स्वामीकडे आला. स्वामींनी त्याला नम्रतेचा धडा शिकवला. त्यानंतर तो चांगला माणूस झाला. भाग 5. एका स्त्रीची मौल्यवान वस्तू हरवली होती. ती स्वामीकडे आली. स्वामींच्या कृपेने तिला वस्तू परत मिळाली. भाग 6. एका भक्ताच्या घरात सतत समस्या येत होत्या. स्वामींनी त्याला धीर दिले. काही दिवसांनी त्याच्या घरातील अडचणी कमी झाली. भाग 7. स्वामींनी लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवायला सांगितलं. घाई न करता योग्य वेळेची वाट पाहायला शिकवले. भाग 8. एका मुलगा अभ्यासात कमजोर होता. स्वामींच्या आशीर्वादाने तो अभ्यासात चांगला झाला. भाग 9. स्वामींनी प्राण्यावर प्रेम करायला सांगितलं. सर्व जीवनामध्ये देव आहे हे शिकवलं. भाग 10. एका शेतकऱ्याची शेती खराब झाली होती. स्वामींच्या कृपेने त्याची शेती पुन्हा चांगली झाली. भाग 11. स्वामींनी लोकांना खोटं बोलू नका असं सांगितलं. सत्य नेहमी जिंकून हे शिकवलं. भाग 12. एक भक्त नोकरीसाठी त्रासात होता. स्वामीच्या आशीर्वादाने त्याला नोकरी मिळाली. भाग 13. स्वामींनी संकटात धैर्य ठेवायला शिकवलं. घाबरू नको असा संदेश दिला. भाग 14. एका माणसाचा नातेवाईक हरवला होता. स्वामींच्या कृपेने तो सुरक्षित सापडला. भाग 15. स्वामींनी लोभ टाळायला सांगितलं. समाधानात सुख आहे हे सांगितलं. भाग 16. एका कुटुंबात भांडण होत. स्वामींच्या मार्गदर्शनाने शांतता आली. भाग 17. स्वामींनी दान आणि सेवा करायचं महत्त्व सांगितलं. इतरांना मदत करा असं सांगितलं. भाग 18. एक भक्त मोठ्या निर्णयात अडकला होता. स्वामींनी त्याला योग्य मार्ग दाखवला. भाग 19. एका भक्ताचं जनावर आजारी होता. स्वामींच्या आशीर्वादाने ते बरे झाले. भाग 20. स्वामींनी वाईट सवयी सोडायला सांगितलं. चांगलं जीवन जगायला शिकवलं. भाग 21. एका भक्ताचा व्यवसाय वाढत नव्हता. स्वामींच्या कृपेने व्यवसाय वाढला. भाग 22. स्वामींनी आई वडिलांचा आदर करा असं सांगितलं. त्याची सेवा करा असाच उपदेश केला. भाग 23. एका माणसाला मानसिक शांतता नव्हती. स्वामींच्या आशीर्वादाने त्याला शांती मिळाली. भाग 24. स्वामींनी प्रामाणिकपणे आणि संयमाचा महत्त्व सांगितलं. भाग 25. एका भक्ताच्या घरात सुख आणि समाधान वाढत.
वाढलो. भाग 26. स्वामींनी देवावर विश्वास ठेवा असा संदेश दिला. भाग 27. एका भक्ताच्या मोठ्या संकटातून मार्ग निघाला. भाग 28. एका गरीब शेतकऱ्याने स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून प्रयत्न केला. त्याच्या मेहनतीने आणि श्रद्धेने त्याचे आयुष्य सुधारले.